हॅपी होली। तर आता मी जाणार आहे होळी खेळायला माझ्या मित्रांसोबत वरती आणि आता मी ऑइल लावून घेतले कारण की कलर बी म्हणजे लागतो ना खूप जास्त, त्याचं हे होतं राहतो खूप दिवसपर्यंत, म्हणून मी ऑइल पण लावलं आहे। आणि आता तुम्हाला दाखवतो मी काय काय घेतले होळीला। तर होळीला मी माझ्याकडे आधी इकडे 3 कलर आहेत, ऑरेंज, पर्पल आणि रेड। आणि इकडे पण खूप सारे कलर आहेत, पिंक, ग्रीन, ऑरेंज, रेड, येल्लो, ब्लू, गोल्डन। त्यानंतर इकडे पिशव्या पण घेतल्यात मी 100। आणि इकडे मी बलून घेतले। हे जे बलून असतं त्याला स्ट्रॉ असतं आणि इकडे ना एक पॉइंट असतं, त्याला आपण टॅपवरती लावतो आणि जेव्हा आपण पाणी ऑन करतो ना तेव्हा ते सगळे स्ट्रॉनी पाणी जातं आणि ते सगळे गाठ बांधून खाली पडतात बाल्डीवरून। तर असं असतं हे पण। आणि माझ्याकडे एक पिचकारी आहे मागच्या वर्षीची, माझ्याकडे वॉटर गन पण आहे। तर ही आहे माझी होळीचं। आणि आता मी याला पॅक करतो आणि वरती जातो। वरती पण भरून ठेवलंय ना तू? आणि वरती पण मी पिशव्या भरून ठेवल्या। काल रात्री आम्ही पिशव्या भरून ठेवलेल्या, म्हणजे अबाउट 50-60 भरून ठेवलेल्या। मी तर होळीची पॅकिंग करतो, पण तुम्हाला नंतर भेटतो। बाय बाय। हे बलून, अरे मला तिथे जाणार ते बलून, हे आणू हे आणू। अजून भरा त्याच्यामध्ये, हे कर, स्लो कर बाळा, तू पकड, नळ पकड, त्याला दोन्ही पण नाही जमणार। लाव तरी, चालू तरी कर ना। ए बापू तसं नाही करायचं, त्याला पण लावतो तो घे रेड कलर। हो रेड कलर तो करे। अरे यार टिक्का लावतो तुम्ही लोक तिथे टाकतो। होळी खेळल्याचा काय मी व्हिडिओ जास्त शूट नाही केला, कारण की मोबाईल बाहेर काढला तर भिजत होता, म्हणजे कलर वगैरे लागत होता। प्लास्टिक पिशवी तशी टाकली होती पण कलर लागत होता, त्याच्यामुळे मी जास्त मोबाईल बाहेर नाही काढला। एकदम खेळून झाल्यानंतर मग थोडंसं मी फोटो वगैरे काढलेले, तर ते मी इथे पुढे अटॅच करते, तर ते तुम्ही बघून घ्या। हे आदल्या दिवशीची होळी ज्या दिवशी पेटवली इथे खाली, तर तेव्हा आम्ही तिथे गेलो होतो, तर तेव्हाचा हा व्हिडिओ आहे। म्हणजे असे मिळून म्हणजे होळी खेळल्याचा आधी टाकला मी आणि त्यानंतर हा नंतर आदल्या दिवशीचा मी नंतर टाकला व्हिडिओ, तर त्यामुळे मी छोटासाच होत होता। तर तुमच्यासोबत मी हा छोटा व्हिडिओ शेअर केलेला आहे। कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि तुम्ही कशी होळी सेलिब्रेट केलात तर ते पण मला कमेंटमध्ये सांगा। आणि पुढे फोटो लावलेले तर ते पण तुम्ही बघून घ्या। ज्या दिवशी होलिका अग्नीमध्ये जाळली गेली त्या दिवशी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेचा दिवस होता, म्हणूनच तेव्हापासून फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी होलिका दहन ही परंपरा पहिल्यापासूनच चालू झालेली आहे। होलिका दहन हे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानले जाते। या दिवशी होलिका दहन करण्यासोबतच तिची अशीच प्रदक्षिणा घालून पूजा करतात, म्हणजे पाणी थोडंसं असं हे करू वाहून
होली केला. त्यानंतर हळदी कुंकू वगैरे तिथे ज्या सुवासिनी आलेल्या असतात ते एकमेकांना हळदी कुंकू घालतात आणि मग प्रदक्षिणा घालून होलीला नैवेद्य पण दाखवतात. जी काय आपण पुरणपोळी बनवतो तर त्याचा पण नैवेद्य करतात. तर त्यानंतर नारळ टाकतात. म्हणजे वाईटाचा तिथे म्हणजे वाईट ज्या काही गोष्टी असतील त्या होळीबरोबरच म्हणजे त्या जळून जाऊ देत आणि चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडू देत. तर हेच आहे की होलीमध्ये आपण ज्यावेळेला नारळ वगैरे टाकतो तर त्यावेळेला आपण घरावरती म्हणजे जे घरामध्ये प्रत्येक ठिकाणी असं तो जर नारळ टाकतो ना तर आपल्या घराभोवतानी असे हे करायची म्हणजे फिरवायचा आणि जे काही निगेटिव्ह एनर्जी असेल तर ती त्या होळीमध्ये दहन करायची. म्हणजे ती आपण जो नारळ फिरवतो ना घराभोवती म्हणजे तो घराच्या पूर्ण घरावरती आपण असं फिरवायचा. घराच्या असं प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये तो नारळ फिरवायचा आणि नंतर मग होलिकेमध्ये तो दहन करायचा म्हणजे तो ठेवायचा आणि देवाकडे एकच प्रार्थना करायची, सगळ्यांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव आणि सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि अशीच तुझी म्हणजे दरवर्षी अशी होळीची मी पूजा करत जाईन. तर अशा पद्धतीने मस्त असं मनातल्या मनात आपण गाराणं घालून मग देवीची होलिकेची म्हणजे होळीची पूजा केली आणि त्यानंतर मी दुसऱ्या दिवशी ही होळी खेळलेली आहे. तर ते फोटो मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. व्हिडिओ भरपूर आम्ही म्हणजे 2 तास तरी खेळत होतो. तर ते काय व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर नाही केले. मंगेश सोबत म्हणजे खाली आम्ही थोडंसं खेळलो, टेरेसवरती थोडं खेळलो, त्यानंतर मैत्रिणींसोबत खेळली म्हणजे खूप मजा आली. तर असे हे फोटो मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. तुम्ही कशा पद्धतीने होळी खेळलात तर हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडलं तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.